नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण हिरव्या टमॅटोची चटणी ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 हिरवी टमॅटो घेतलेली आहेत आणि ही स्वच्छ करून घेतलेली आहेत. 3 हिरव्या मिरच्या, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 5-6 कढीपत्त्याची पाने, 7-8 लसूण पाकळ्या, 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहे. मी इथं गावरान तीळ घेतलेले आहे. भरपूर सारी कोथिंबीर आणि पाव वाटी आपण इथं शेंगदाणे घेतलेले आहेत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण हे टमॅटो कट करून घेणार आहोत. मी इथं गोलाकार आकारात कट करणार आहे. तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही हे टमॅटो कट करू शकता. आता टमॅटो आपले कट करून झाले. की टमॅटोमध्ये असलेल्या जाडसर बिया मी काढून टाकणार आहे. गॅसवर एक तवा गरम करायला ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून आपण शेंगदाणे खमंग असे भाजून घेऊया. आपले शेंगदाणे भाजले की प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच तव्यामध्ये 2 चमचे तेल टाकून आपण ज्या टमॅटोच्या चकत्या केलेल्या आहेत त्या आपण तव्यावर टाकून घेऊया. मी सर्व चकत्या व्यवस्थित अशा तव्यावर मांडून घेतलेल्या आहेत आणि आता त्याच्यावर 5 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे. कच्चा टमॅटो असल्यामुळे आपण हे वाफेवर 5 ते 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटानंतर ह्या चकत्या मी पलटी मारून घेणार आहे. दोन्ही बाजूनी छान अशा क्रिस्पी या चकत्या आपल्या भाजल्या गेलेल्या पाहिजेत किंवा वाफेवर शिजल्या गेलेल्या पाहिजेत. त्यासाठी 5 मिनिटांनी मी सर्व चकत्या पलटी मारल्या की पुन्हा 5 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे. 5 मिनिटानंतर आपण ह्यामध्ये हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, कढीपत्त्याची पाने टाकून 2 ते 3 मिनिटं आपण हे परतून घेणार आहोत. आपण चटणी करत आहोत त्याच्यामुळे आपली चटणी पण छान अशी खमंग झाली पाहिजे. दोन ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता छान असं आपलं टमॅटो क्रिस्पी झालेला आहे. त्यामध्येच आता मी 1 चमचा तीळ टाकून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम बंद करणार आहे. आपला तवा गरम आहे त्यामध्ये हे तीळ भाजले जातात. आपले सर्व साहित्य छान असं क्रिस्पी भाजलं गेलेलं आहे. आता ते प्लेटमध्ये काढून आपण 10 मिनिटं थंड करून घेणार आहोत. आपलं साहित्य थंड झालं की मिक्सरचं भांडं घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यात हे सर्व साहित्य काढून त्यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे, भरपूर सारी कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर टाकून घेतलेली आहे. कारण कच्चा टमॅटो आहे त्यासाठी मी ते 1 चमचा साखर टाकलेली आहे. तो व्हिडिओ स्किप झालेला आहे. आणि मिक्सरला जास्त बारीक वाटायचं नाही, थोडं जाडसरच असं आपण ही चटणी वाटून घेतलेली आहे. आता एक प्लेटमध्ये आपण ही चटणी काढून घेऊया. आपली चटणी खमंग अशी लागण्यासाठी त्यावर आपण छान अशी खमंग अशी फोडणी देणार आहोत. आता गॅसवर एक तडका पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं. आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आपली छान अशी फुटली पाहिजे तेलामध्ये. त्यानंतर जिरे, पाव चमचा हिंग, काही लसूण पाकळ्या मी एकदम बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत. आपण त्या टाकून घेऊया आणि त्यामध्येच पुन्हा कढीपत्त्याची काही पाने टाकून आपण ही तयार केलेली फोडणी चटणीवर टाकून घेणार आहोत.
आपली कच्च्या टमॅटोची किंवा हिरव्या टमॅटोची चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपली एकदम खमंग अशी कच्च्या टमॅटोची किंवा हिरव्या टमॅटोची चटणी तयार झाली आहे.